मस्त असे कुरकुरीत वांग्याचे काप आज आपण अगदी कमी साहित्यात बनवणार आहोत. ज्यांना वांगे आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. नमस्कार, मी सुवर्णा गायकर, चार चौकी किचनमध्ये स्वागत. आज आपण बनवणार आहोत वांग्याचे काप. त्यासाठी वांग, आगरी मसाला, हळद, तांदळाचं पीठ, रवा, मीठ आणि लिंबू घेतलेले आहे. चला तर आता वांग्याचे काप करून घेऊयात. मध्यम असे वांग्याचे काप करून घेतलेले आहेत. जाड किंवा पातळ असे नाही, एकदम मध्यम असे घेतलेले आहेत वांग्याचे काप. ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर ताटामध्ये आगरी मसाला घेतलेला आहे, त्यामधनं थोडासा काढून ठेवलेला आहे. हळद आणि मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आणि अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे. आता हे मिक्स करायचं. यामध्ये 1 चमचा पाणी घालून मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला छान मिक्स करून झालेला. आता हे आपण वांग्याच्या कापाला लावून घेणार आहोत. मस्त असं दोन्ही साइडनं मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला. याच पद्धतीने मी सर्व वांग्यांना मसाला लावून घेते. त्यानंतर एका दुसऱ्या ताटामध्ये आपण रवा, तांदळाचं पीठ आणि आपण थोडंसं जो आगरी मसाला घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत आणि थोडं मीठ घालून हे मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स करून झालेले. आता आपण वांग्याचा काप घेऊन यामध्ये दोन्ही बाजून बुडवून छान कोट करून घेणार आहोत वांग्याला. तुम्ही पाहू शकता मी असं मस्त लावून घेतलेलं आहे वांग्याला दोन्ही बाजून रवा आणि पीठ. याच पद्धतीने मी सर्व वांग्यांना कोट करून घेते. इथे तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण कोट केलेले वांगे घालून घेणार आहोत आणि छान 2 ते 3 मिनिटं एका बाजूने शिजू देणार आहोत. दोन ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मस्त असे एका बाजूने वांगे छान झालेले आहेत. दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिटं शिजू देणार आहोत. मस्त असे कुरकुरीत असे वांग्याचे काप होतात. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. मस्त असे दुसऱ्या बाजूनेही आपले वांग्याचे काप छान शिजलेले आहेत. मस्त असे नॉनव्हेजलाही मागे पाडणारे असे वांग्याचे काप तयार आहेत. तुम्ही सुद्धा हे वांग्याचे काप घरी बनवून पहा आणि कमेंट करून सांगा. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीसाठी जर तुम्ही चार चौकी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.